हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण। सावध झालो सावध झालो, 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 हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, हरीच्या आलो जागरण, तिकडं बसा, तिकडंच बसा. हरीच्या आलो खाली बसा, तिथंच बसा, जाग्यावर बसा. जेथे खाली बसा, तिथंच जाग्यावर. भार, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजतसे, जय जयकार, जय जयकार गरजतसे, जय जयकार, जय जयकार, जय जयकार. खाली बसा, जागेवर जागे बसा, जिथं जागा मिळेल तिथं खाली बसून घ्या. जय जयकार गरजतसे, जय जयकार, जय 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 जयकार, जय जयकार गरजतसे, जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे, जय जयकार, जय जयकार गरजतसे, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, नंतर जेथे भार. खाली बसा, जाग्यावर. हा विठ्ठल पळून या गेली झोप, होते पाप आडते, तुगा म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजतसे, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या कमी वयामध्ये जर परमार्थाला यायला मिळालं तर कसं होतं त्याचा हा अभंग आहे आजचा. सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरण. कमी वयामध्ये खूप कमी लोक आहेत. सावध झालो ना हा फार सौम्य शब्द आहे बरं का. सगळेच कीर्तनकार असल्यामुळे बाकीच्यांचं काय होईल माहीत नाही, पण कीर्तनकारासाठी कीर्तन करायला हरकत नाही काय. कमी वयामध्ये दोन प्रकारचे धोके असतात. एक कळत नाही अशा अवस्थेत कळतंय असं वाटतं, हा सगळ्यात मोठा धोका आहे. कोणत्याही मुलांचं स्टेटस बघा तुम्ही, लात मारील तिथं पाणी काढेल.
कोणत्याही पोराचं बघा, ती अहंकाराची भाषा, बोलणं, वागणं, छाती काढून चालणं, आणि तोच माणूस 70 वर्षानंतर गेला की मग त्याची अवस्था बघा. ती जी छाती काढून चालण्याची अवस्था आहे ना, खरं म्हणजे फेसबुकचं सर्वेक्षण आहे, सगळे 30च्या आतलेच लोक त्याच्यावर आहेत आणि 30च्या नंतरचे लोक भक्ती चॅनलवर आहेत आणि 60च्या नंतरचे लोक समाधीमध्ये आहेत, बोधावस्थेमध्ये आहेत. त्यांना राजकारणाशी काही देणे घेणं नाही, परमार्थाशी नाहीत. खूप उच्च अवस्थेमध्ये ते गेलेले असतात. पण ते अपेक्षा करतात कुणीतरी आम्हाला मानावं, बोलावं. तर ही जी जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था आहे ना, ती 22-23 वर्षाची अवस्था आहे परमार्थात येण्याची. आणि सगळा गाथा, सगळं जीवन, सगळं पुढचं भविष्य 20 वर्षामध्ये त्यांचं घडलेलं आहे. एकंदरीत तुकोबारायांचं जे आयुष्य आहे परमार्थातलं ते 20 वर्षाचं आहे. 42व्या वर्षी तर जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला जातात आणि 22व्या वर्षानंतर परमार्थ घरामध्ये आहेत, याच्यात काही शंका नाहीत. पण आजपर्यंत असं कधी घडलं नाही की कीर्तनकाराची मुलं कीर्तनकार झालेत, असं कधी घडलं नाही. कारण की जो कीर्तनकार आहे तो बाहेर चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, तो कसा आहे बायका मुलांना जास्त माहिती असतं. त्याच्यामुळं परमार्थाचा विश्वासच उडालेला असतो त्यांचा, घरातल्या लोकांचा. फार कमी असे घरं आहेत जी परंपरा चालवतात. जगद्गुरु तुकोबारायांची जी 8 पिढ्याची परंपरा होती, लय पुढे येऊ नका बरं का या वयात, मागा सर का थोडंसं. विठ्ठल विठ्ठल आणि त्या कमी वयामध्ये ज्यावेळेस परमार्थाला यायचं असतं ते का आलो त्याचं हे अभंगामध्ये कारण आहे. सौम्य शब्द आहेत, सावध झालो सावध, सौम्य शब्द आहेत तुकोबारायांचे. खरा भाव असा आहे, अक्कल आली असा अर्थ आहे. या अभंगाचा जो खरा भाव आहे, अक्कल आली असा अर्थ आहे. सावध झालो असा अर्थ नाही. तुकोबाराय स्वतः बोलतात सावध झालो, पण त्याचा जर अनुवाद करायचा असेल तर त्याचा अर्थ असा होतो की अक्कल आली. चुकीच्या मार्गाने, चुकीच्या रस्त्याने, चुकीच्या ज्ञानामागे, चुकीच्या नेत्यामागे, चुकीच्या महाराजांच्या मागे मी जात होतो. असं काही समजू नका की परमार्थामध्ये चांगलाच मार्ग आहे. जसं राजकारणामध्ये 2 प्रकारची लोक असतात, समाज कल्याण करणारे असतात आणि आत्मकल्याण करणारे असतात. कीर्तनकाराला कळत नाही म्हणल्यानंतर अजून याच्यापेक्षा म्हणजे मला अडचणीत नका आणू सगळे कीर्तनकार मिळून. राजकारणात 2 प्रकारची लोक असतात, समाज कल्याण करणारी आणि आत्मकल्याण करणारे. परमार्थामध्ये सुद्धा ही 2 प्रकारची लोक असतात. पहिले आत्मकल्याण करणारे असतात आणि दुसरा व्यवसाय करणारी लोक असतात. ही परंपरा आहे. दिवस आणि रात्र याला कोणी जगात बदलू शकत नाहीत. ज्ञान बदलू शकत नाही, क्रिया बदलू शकत नाहीत. तसं दुष्ट लोक, दैवी संपत्तीचे, आसुरी संपत्तीचे लोक सदैव असतात. आपला मार्ग आपण निवडायचा असतो, याच्यामध्ये काही फार डोकं लावायचं असतं असं नाही. म्हणून 2दा शब्द वापरलेले आहेत, सावध झालो. पहिलं सावधपणा संसारातला आहे, दुसरा सावधपणा परमार्थातल्या खोट्या साधूंपासून आहे. कारण काही साधू असे मरेपर्यंत शिष्य ठेवतात. मी ज्यावेळेस न्यायाचार्य करत होतो स्वामीजीकडे, तर 2-3 खूप बुद्धिमान ब्रँचचे लोक आले होते. ते 2-3 वर्ष संन्यास घेतला त्यांनी वगैरे वगैरे, पण त्यांचा असं चेहरा प्रसन्न वाटेना. जेव्हा कधी परमार्थिक लोकांचा चेहरा प्रसन्न वाटत नाही तेव्हा असं समजावं की हे चुकून आलेले माणसं आहेत. परमार्थामध्ये चुकून आलेली माणसं आहेत, कारण की ते अपेक्षा घेऊन आलेले असतात काहीतरी. मग मी ते चांगला संन्यास होता, त्याला विचारलं जे काय असं आहे तुझं, बऱ्याच दिवस झालं उदास दिसतो. नाही म्हणे, मैंने ऐसे सोचा था कि रिद्धि सिद्धि ऐसी कोई चीज़ होती है, चमत्कार करने को मिलता है, इसलिए मैं सन्यासी बना, इसलिए मैं महात्मा बना. मग क्या हुआ? कुछ भी नहीं है. तो काय म्हणतो, परमार्थामध्ये काहीच नाही आहे, हेच जास्त आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थामध्ये काहीच नाही हे जर कळालं ना तर फक्त परमात्मा असतो.
आणि परमार्थात सर्वच पाहिजे, तो व्यवहार होतो. मग आकार बदलतो त्याचा. काही माणसं सज्जन आहेत, पॅन्ट वगैरे घालून दुकानदारी करतात, काही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, पारमार्थिक कपडे घालून व्यवसाय करतात, पण दोघांचा उद्देश धन असतो. पण काहीच करायचं नाही, केवळ परमार्थ करायचा आहे, ही अक्कल येणं अवघड आहे. आणि एक लक्षात ठेवा, परमार्थ सुरू का करायचा याचं सुद्धा याच्यामध्ये कारण आहे. संसाराचं स्वरूप ज्याला कळालेलं आहे, वर्म ज्याला संसारातलं कळालेलं आहे, त्या माणसाचा हा अभंग आहे. जर संसार न कळता सोडला, परमार्थामध्ये पुन्हा संसार सुरू होतो. मराठी किती कळते माहीत नाही मला. संसार न कळता जर सोडला, परमार्थामध्ये पुन्हा संसार सुरू होतो. तिकडं 2 खोल्या बांधायच्या असले तर मठ बांधतो. तिकडं 4 लोकांचे पोटं भरायचे संसारामध्ये, इथं 50 लोकांचे पोट भरायचे असतात. आणि ते सगळं टिकवायचं असतं ना, जे मेहमान केलेलं असतं टिकवायचं असतं. फरक पडत नाही, काहीच नाही संसारामध्ये. हे जेव्हा तुम्हाला कळतं ना, मग काहीतरी मिळवण्यासाठी, परमात्मा मिळवण्यासाठी माणूस परमार्थामध्ये येतो. जाणीवपूर्वक आलेला परमार्थातला माणूस सक्सेस होतो. नीट ऐका बरं का, अंधश्रद्धेने आलेला माणूस कधीही परमार्थामध्ये, तो उलट चांगल्या परमार्थिकाला घेऊन पडेल. चुकीचा शिष्य ना चांगल्या गुरुला बात करतात. मी एका महाराजांची खूप बदनामी झाली, तुरुंगामध्ये गेला. त्या महाराजाला मी विचारलं, हे तुरुंगात जायची परिस्थिती कशी आली? त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं, काय नाही, शिष्यमंडळामुळे. म्हणजे काय, त्यांनी सल्ला दिला तसा वागत गेलो आणि मग इथपर्यंत यायची पाळी आली. मी त्याला म्हटलं, काही टेन्शन घेऊ नको, तुरुंगात आला असे काही फार विशेष नाहीत. आमचा परमात्मा इथून बाहेर गेलेला आहे. कृष्ण परमात्मा तुरुंगातून बाहेर आलेले आहेत. आता तेव्हा तू इथून पुढे विचार कर, बाहेर येण्याचा विचार कर. पण ते शिष्यमंडळाचं जाळं असं असतं. आता विषय निघालाच सांगतो तुम्हाला. एकदम मूर्ख माणूस असला ना, 2-4 शिष्य चमचे असं फुगवतात त्याला, काय चेहऱ्यावर तेज आहे तुमचं. पहिला टप्पा बरं का. जर कुणी असं म्हणलं ना, चेहऱ्यावर तेज आहेत, अहो परमार्थात उपास तापास करून मरायची पाळी येते. एकादशीच्या दिवशी असलेली ज्ञानेश्वरी विसरते. आणि हा सांगतो काय चेहऱ्यावर तेज आहेत. पहिलं खोटं. तिथून थोडंसं. दुसरा माणूस आला, आज काय बोललात तुम्ही, हृदयाला लागलं. पतनाची दुसरी पायरी, हृदयात लागलं. आणि तिसरे जेव्हा लोक येतात, हार फिर, ती सगळ्यात जास्त. तुम्ही एक लक्षात ठेवा, निंदेनं माणूस जागा होतो जो बुद्धिमान असतो, आणि स्तुतीनं बुद्धिमान माणूस पतित होतो. सगळ्यात मोठी पायरी आहे पतित होण्याची. रामायणामध्ये एक गोड प्रसंग आहे. हनुमंतराय लंका जाळून आले. हनुमंतराय लंका जाळून आले. रामचंद्र प्रभूच्या पाया पडल्या तर ती कीर्ती पसरलेली होती. रामचंद्र प्रभू म्हणतायत, हनुमंतराय काय पराक्रम केलात, एका राजाची राजधानी जाळली तुम्ही. घर नाही, राजधानी जाळली. हनुमंतांनी घट्ट पाय धरले. रामचंद्र प्रभू म्हणतात, असं का करताय तुम्ही? नाही म्हणे, सामान्य लोक जेव्हा स्तुती करतात तेव्हा आमच्यासारखे सावरले जातात, पण देव ज्यावेळेस स्तुती करतो तेव्हा पडायची जास्त भीती असते. मोठा माणूस ज्यावेळेस बोलतो ना, त्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात अहंकार येतो. जर पडायचंच असेल तर पाय धरून ठेवलेले बरे, म्हणून तुमचे पाय धरतात. लंका देवा मी जाळली नाही, सोनं जळत नसतं. मी जाळली नाही लंका, तुमचा आशीर्वाद होता, मी निमित्त कारण होतो. हेच शब्द गीतेमध्ये निमित्त मात्रम भव. काय शब्द आहेत? निमित्त मात्रम भव. अर्जुना तुझी ताकद आहे का ह्या लोकांना मारायची? भव हो निमित्त कारण. जेव्हा परमार्थ चांगला होतो, ज्ञान आपल्यामध्ये मूर्त आणि जीवन सुखी होतं, हा आशीर्वाद आहे. इथे अहंकार नको आहे. येतो कधी चुकीच्या माणसं जवळ आले की अहंकार सुरू होतो. आणि ही माणसं इतकी भयानक असतात. महाराष्ट्र या बाबतीमध्ये खूप भाग्यवान आहेत महाराज.
हजार हजार कोटीचे आश्रम अजून महाराष्ट्रात नाही आहे. तुम्ही वृंदावनला जा, हरिद्वारला जा, 5-5 हजार कोटीचे आश्रम आहेत तिकडं, आणि आता त्यांच्या सांभाळायला कोणी नाही आहेत. हे मी पाहतोय तिकडं. का? त्यांच्या टायमाला स्तुती करणारे आणि ते महाराज दोन्ही गेले. आणि त्याचं केवळ कारण, विशेष करून बुवा लोकांसाठी सांगतो, एकच कीर्तन 10 ठिकाणी करून लोक म्हणतात वा. नाही कळालं? 10 ठिकाणी चालू आहे त्याचं. मी एका महाराजाचं कीर्तन 78 पासून ऐकतोय, अजिबात बदल नाही. जेव्हा मी माझ्या सप्ताहात कीर्तन ठेवलं ते मी सहज म्हणलं, महाराज हे 78 पासून चालू आहे. ते म्हणे हे आढळ पद आहे. अर्थ कधी बदलायचा काय? आमच्यासारख्याला उत्तर आहेत बरं काय. आणि काही चिंतन नीट लक्षात ठेवा, नदी वाहते म्हणून शुद्ध आहे. चिंतन वाहणारं असावं, थांबणारं टिपण असतं, चिंतन नसतं. अभंग एकच असू द्या, 10 वेळा करू द्या, प्रवाह बदलतो. न्यायशास्त्रामध्ये खूप चांगली म्हण आहे, एका नदीत 2दा स्नान नाही करता येत. ज्या पाण्यात स्नान केलं ना ते निघून गेलं, पुन्हा उडी मारायला आला दुसरं पाणी आलेलं असतं. जिवंत नदी, ज्ञान गंगे नहाले, याला साधू म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हा सावधपणा आपल्यामध्ये पाहिजे. संसारिक लोक बोलले वा, आपण सावध व्हायचं, आपलं काहीतरी चुकतंय. हवेत जायचं नाही, हवेत जायचं. चांगले चांगली लोक याच्यामध्ये गेलेले आहेत. मोठा राजकारणी असू द्या, नेता असू द्या, सरपंच असू द्या. आमचा एक मित्र मागे सांगितलं होतं, अत्यंत धूर्त, म्हणजे असं समजू ना की माझे मित्र संतच असतील. मित्राला काय काय ठरलेलं थोडंच असतं की कोणी असेल तसं. नको त्या माणसाला निवडणुकीमध्ये उभं केलं आणि मी म्हटलं अरे चुकीचा माणूस आहेत. म्हणे महाराज तुम्ही आमच्या गावात वर्षातून एकदा येताय, तुम्हाला तो चुकीचं वाटतो, आम्हाला किती वाटत असेल, मग तू का तुझ्या पॅनलमधून उभा केला? तो कुणाच्या पाया पडत नव्हता, आता उभं केलाय, पैसे देऊन तो सगळ्यांच्या पाया पडतो, एवढीच इच्छा आहे आमची. स्तुती, सावध झालो, पहिला शब्द आहे. कोणापासून सावध व्हायचंय? आपलं जीवन जिथं थांबवलं जातं त्या संसारात पहिल्यांदा सावध व्हा. आणि दुसरा शब्द असा आहे, आमचे कीर्तनकार आहेत, दुसरा शब्द असा आहे, आपल्या बोलण्याला जर पारमार्थिक लोक चांगले म्हटले तर पुन्हा सावध व्हा. 2दा सावध व्हायचे. जर हरीच्या जागरणाला, आजचा दिवस जागरणाचा आहे, हरीच्या जागरणाला यायचं असेल तर 2 वेळा सावध झालेला माणूस मग परमार्थाला योग्य अधिकारी आहेत. पहिला संसारिक लोकांपासून शिकवतातच. नाही बोलू, तुम्हाला एक व्यवहार सांगतो मी, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. संपूर्ण जगात एक मान्यता आहे, योगाने रोग जातो, बरोबर आहे का? योगाने औषधं कशाला विकता? हाय कुणाकडे उत्तर? योगाने रोग जातो, औषधं कशाला विकतात? एकदा का व्यापाऱ्यामध्ये साधू सापडला ना, व्यापारीची ताकद आहे, साधूला सुद्धा व्यापारी बनवतात. जो विकला जात नाही योगा, तो सुद्धा विकला जातो व्यापाऱ्याच्या संगतीमध्ये. फार अवघड आहे हे प्रकरण. बरं, आता दुसरा टप्पा असा आहे, का पैसे कमवू नये? अर्थ हा पुरुषार्थ, का कमवू नये? कमवा, भौतिक जीवनामध्ये त्याला मर्यादा आहे. फार शब्द आहे भौतिक जीवनामध्ये. काय काय नवीन काय घेणार तुम्ही? एकदा घर बांधलं, एकदा गाडी घेतली, एकदा कपडे घेतले, काय करणार आहे नवीन? तीच मुलं, तेच घर, तेच बोलणं. पैसा वाढला म्हणून नवीन येत नाही. परमार्थामध्ये नित्य नूतन आनंद आहे. जो आज आनंद आहे तो उद्या नाही, उद्या नाही तो परवा नाही, प्रतिक्षणी नाही, तो हा परमार्थ आहे. नित्य नूतन. रोज ज्ञानेश्वरी वाचा, नवीन आनंद येतो. विठ्ठल 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 विठ्ठल.
विठाल 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 बसा बसा विठाल 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 बसा खाली बजाव बजाव बसाव विठाल 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 लक्ष्मीचा भाऊ आहे शंख, तो भीक मागायला कामाला होतो, किती वाईट गोष्ट आहे. विठाल 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 नवीन काहीच नाही संसारामध्ये, काहीच नवीन नाही. आश्रम बांधा, संसार करा, पदार्थ तेच असतात. भगवंतांनी निर्माण केलेलं सिमेंट दगड विकट सगळं तेच. माणसं माणसंच आहे शेवटी, काही करू शकत नाही माणसं. परमार्थामध्ये वेगळं आहे. समाधी अवस्था आहे, नित्य नूतनता आहेत, ज्ञानाचा अनुभव आहेत, चिंतनाचा अनुभव आहेत, हजार प्रकारचे अनुभव आहेत. पण ज्याला मिळालेलं आहे त्याची संगत जर नाही मिळाली तर चुकीचा महाराज मरेपर्यंत शिष्य बनवून ठेवतो. म्हणून सावध झालो. काहीच नसतं. आळंदीमध्ये सुद्धा असे काही आश्रम आहेत, तिकडं आहेत. कुछ नहीं बेटा सेवा करो, कितना दिन सेवा करो, अपने आप ज्ञान हो जाएगा. कुठलं संत सूत्र आहे, अपने आप ज्ञान हो जाएगा. काय सावध जा, ह्या संतापासून सावध राहा. दुसरा शब्द पुन्हा ऐका. जो साधू संसारासाठी आशीर्वाद देतो तिथून सावध राहा. जो संसार साधूनी सोडलेला आहे तोच संसाराचा पुन्हा तो आशीर्वाद देतो. किती मूर्खपणा आहे हा. याने सोडलेला आहे, याचा झालेला नाही संसार, याने सोडलेला आहे, तो दुसऱ्याला आशीर्वाद देतो. कुठलं पुण्य आहे. तुकोबारायांचा निर्याण प्रसंगामधला एक फार गोड प्रसंग आहे. जेव्हा तुकोबाराय सदैव वैकुंठ गमनाला चालले, सगळे गावचे लोक आले, काही राजकारणी आले. महाराज आता तुम्ही चाललात वैकुंठाला, आशीर्वाद देऊन जा. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जाताना सुद्धा पुण्य खर्च करत नाही. याला परमार्थ म्हणतात. पुण्य खर्च करत नाही याला परमार्थ म्हणतात. आता आशीर्वाद तर द्यायला पाहिजे ना. आलेले आहेत मागायला. तुकोबारायांचा शब्द पाक किती सुंदर आहेत. कर्म धर्म तुम्हा असावे, तुमचं कर्म तुमचं धर्म कल्याणकारी हो. नाही कळलं म्हणून तर अभ्यास करायचा आहे. कर्म आणि तुमचं धर्म तुमच्या बरोबर, माझा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप. कर्म धर्म तुम्हा असावे. पुण्य खर्च करत नाहीत. पुण्य साठा आहे. पुण्य तुमचं व्यक्तिमत्व आहे. पुण्य तुम्हाला उजागर करणार आहेत. पुण्यामुळे देव भेटतो, पुण्यामुळे ज्ञान होतं, पुण्यामुळे परमार्थ होतो. पुण्याची गणना कोण करे. हा साठा आहे परमार्थातला. आणि हे पुण्य जर खर्च करायला लागला ना तुम्ही, सांसारिक लोकापेक्षा ऐश्वर्य संपन्न जीवन जगता येतं परमार्थात पुण्य खर्च करत असाल तर. आणि मग दया पुण्याची ही ओवी ना फार गोड आहेत, लक्ष देण्यासारखी. उटी शब्दाचा खूप सुंदर अर्थ आहे. आतमध्ये मूर्ती असते आणि वरून उटी लावली जाते. कीर्तनकारासाठी बोलतोय. आतमध्ये ओरिजिनल मूर्ती असते आणि वरून उटी लावली जाते. तुम्ही पण थोडं चिंतन करा ना. काहीला ज्ञानाची उटी असते, त्याला गायनाची उटी असते, काही कलेची असते, काही वक्तृत्वाची असते. उटी किती दिवस असते. ज्ञानोबारांचं म्हणणं आहे तुमचं स्वरूप कळत नाही कारण की उटी आहे. ज्या दिवशी उटी उतरली ना तुमचं स्वरूप पाहून लोक पळून जातील तुमच्याजवळून. काही काही साधू आम्ही बघितलेत. आमच्या काळामध्ये हत्तीवर मिरवणूक निघाली आणि म्हातारपणामध्ये त्यांना पाणी देणारं कोण नव्हतं ते पण आम्ही बघितले. मग तया पुण्याची सवेची इंद्रपणाची उटी उतरे. ज्ञान संपायला वेळ लागत नाही. भगवान शंकराकडे एक जण गेला. त्याने सांगितलं महाराज थोडंसं रिद्धिसिद्धी कमी द्या.
तिने दिली, दुसरा गेला त्याला दिलं, तिसरा गेला त्याला दिलं, चौथ्याला कळालं हे देणारे आहेत, पण तो जुगारी होता. तो गेला शंकराकडे, मला तुम्ही 3 लोकांना दिलं, मला का नाही, तू माग. जुगारी काय म्हणलं माहिती का, आम्ही सोडावं मागणं, तुमच्याकडे किती ते सांगा, लावू आपण डावावर. भगवान शंकर जुगाऱ्याला पण देऊ शकत नाही. काय म्हणतो तो, लावा, काय तुमच्याकडे काढा, आपण डावावर लावू. लक्षात येते. अतृप्त आत्मा म्हणतात त्याला. काही माणसं इतके श्रीमंत आहेत, वर्णन आलेले काय काय लोकांचं, 500 वर्ष रोज 10 लाख खर्च केले तरी संपणार नाही. अरे ठीक आहे, आयुष्य कुठून आणणार, तारुण्य कुठून आणणार, चमक कुठून आणणार तुम्ही. कधी ना कधीतरी या मृत्यूलोकातून तुम्हाला जायचंय. म्हणून सावध झालो. जगद्गुरु तुकोबारांचं पारमार्थिक आयुष्य 20 वर्षाचं आहे. 20 वर्षामध्ये भगवंत भेटले, परिपक्व झाले, देव भेटले, अभंग निर्माण झाले, सदेह वैकुंठाला गेले. मी कीर्तनकारासाठी सांगतोय. किती वर्षाचा आहे परमार्थ तुकोबारांचा? 20 वर्षाचा. आणि ज्यांनी 80 वर्ष परमार्थ केला ते इथेच आहेत अजून. जुने कीर्तनकाराचे तर एवढ्या समस्या आहेत महाराज, ते आम्हालाच येऊ सांगतात, महाराज जरा तरुण पोरांना सांगा आमचा आदर ठेवा म्हणून. म्हटलं सांगून आदर ठेवला जात नाही, आहे तेवढा सांभाळा. काही जुने कीर्तनकार आहेत, कीर्तनकाराबद्दल जास्त बोलतात, पैसे घेतात, मानधन घेतात वगैरे वगैरे बोलतात. मलाही तक्रार केली, महाराज तुम्ही 2 शब्द बोला. म्हटलं किती घेतात ते? अजून मी 10,000 वाढवायला लावतो. म्हटलं असं का? समजून घ्या बरं का, परमार्थ देखील समजण्यासारखा आहे. जेवढे नेते लोक आहेत यांचे IT यंत्रणा आहेत, प्रचार प्रसार करणारी यंत्रणा आहेत, IT सेल म्हणतात त्याला. कार्यकर्ते आहेत, ते जे काम करतात ते तळागाळापर्यंत पोहोचवतात. म्हणजे कार्यकर्ते जे तळागाळापर्यंत पोहोचवतात ते फुकट पोहोचवतात का? बोला ना. आता हे पण कीर्तन सांगायचं काय? काही ना काहीतरी दिलं जातं त्यांना, त्यांचं कुटुंब सांभाळलं जातं, त्यांचं घर सांभाळलं जातं, त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, कार्यकर्त्यांना श्रीमंत केलं जातं. जर एक नेता आपल्या कार्यकर्त्याला श्रीमंत करतो तर माऊली आमच्या कीर्तनकाराला श्रीमंत करत असतील तर तुमच्या पोटात का दुखतं? माऊलीचा प्रचार करता येते, माऊलीची यंत्रणा आहे ती. का त्यांना, का तुमच्या पोटामध्ये दुखतं? हा, जेवढं त्यांना मिळतंय तेवढं तुला मिळत नसेल त्याला काय करायचं? विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. आमच्या नारळी सप्ताहामध्ये माझाच मित्र होता, खूप अभ्यास आहे त्याचा, संस्कृतचा खूप अभ्यास आहे. त्याचा अभ्यास माझ्याशिवाय कुणाला समजत नाही. मी एका विनोदी कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलं, त्याला राग आला. आता जवळचा दोस्त आहे ना तो, लहानपणीपासून नाईलाज असतो या दोस्ती लोकांना. काय महाराज म्हणे ह्याचं कीर्तन कुठे ठेवायचं असतं का? म्हणे का, ह्याच्यापेक्षा तर मी कीर्तन करतो, चांगलं कीर्तन करतो. असं कोण म्हणतं? मी म्हणलं त्याला, मी म्हणतो. तेच तर प्रॉब्लेम आहे. समाज म्हणला पाहिजे कीर्तन आवडतं. माझा मुद्दा लक्षात, मी सपोर्ट करतोय असं नाही. म्हणून मी स्तुती करताना म्हटलं गळा ईश्वराने दिलाय पुरुषोत्तमाला, त्याचा आनंद घ्या. तो किती घेतो याच्यावर विचार नका करू. अगदी उघड बोलतोय. निसर्गाने दिलंय ना त्याला. निसर्गाने एखाद्याला विनोद बुद्धी दिलेली, तुम्ही करा बरं विनोद. काय काही असे कीर्तनकार आहेत, विनोद करायला गेला तर अगोदर ते हसून घेतात आणि त्यांच्या हसण्यावर लोक हसतात, मग यांना कळतं की कशावर हसले. विषयाची मांडणी, वक्तृत्व या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. का असं होतं जीवनामध्ये? निसर्गाने दिलेलं आहे, नैसर्गिक बुद्धी. आणि एक लक्षात ठेवा, भगवंत एकासारखं एक कधी तयार करत नाहीत. हा नियम आहे. मागे षष्टीच्या टायमाला हा विषय झाला होता माझा. ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राला मूळ आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठोबाचा प्राण सखा शब्द आहे. प्राण म्हणजे
हातपाय कापले तरी चालतात, माणूस जिवंत राहतो. पण श्वास नसला तर, तसं विठ्ठलाला जर जिवंत ठेवायचं असेल तर माऊली हे प्राण आहेत. संतांची वाक्य. आणि मी माझ्या कीर्तनकाराला सांगितलं की ज्ञानोबराय आहेत, नाथ महाराज, नामदेव महाराज, तुकोबाराय सगळे माऊलीचं अनुकरण करतात. पण माऊलीची भाषा कुणाला बोलता येत नाही. निवृत्तीनाथांना बोलता येत नाही, बाकीचं सोडून द्या. सगळे कीर्तनकार विद्वान माऊलीचं अनुकरण करतात, सगळं माऊली माऊली मानतात, सगळे अनुकरण करतात. त्यांची भाषा कुणाला बोलता येत नाही, पण माऊलीचाच प्रचार सगळे करतात. काय एकेकांचे शब्द आहेत महाराज. कैवल्याचा तुकोबरायासारखे मज पामर आहे, हे अवघड आहे बरं. देवाशिवाय कुणाची स्तुती न करणारे तुकोबाराय. मज पामर आहे काय, ही ज्ञानाची उंची आहे. मी अजून काय बोलतोय तुम्हाला समजत नाही, तुमच्या चेहऱ्यावर मला येते. काय म्हणतात ते, ही ज्ञानोबरायांची उंची आहे. सगळे संत मान्य करतात ज्ञानोबरायांची उंची आहे. आणि महाराष्ट्र गल्ली बोळातल्या एखाद्या महाराजाला संत मानतो, हे त्याचं पाप आहे. सगळा महाराष्ट्र ज्यांना माऊली मानतो ती माऊली कळत नाहीत. आणि आशीर्वाद देणारा संत जेव्हा संत वाटतो तेव्हा आपलं पाप आडवं आलेलं असतं. चुकीच्या माणसांना, चुकीच्या लोकांना जेव्हा आपण संत मानतो तिथं सावध होण्याची गरज आहे. आणि या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, न साधूकडे जा न संसाराकडे जा, हरीच्या दरबारात या, पहिलं चरण आहे. सावध झालो, 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 हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. ओ सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. प्रत्येक शब्द झोमला पाहिजे अंतःकरणाला. हरीच्या भजनाला आलो असा अभंग नाही आहे. हरीच्या जागरण, जाग असणं, भगवंताविषयी जाग असणं, याला परमार्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल खूप कठीण आहे. हरिपाठावर थोडं लिखाण चालू आहे, त्याचा हा विषय खूप सुंदर आहे. हरिपाठ म्हणणं वेगळं, हरिपाठ कळणं वेगळं. आपण परमार्थ करतो, मरेपर्यंत करतो, पण हरिपाठ शब्दाचा अर्थ विचारला कळत नाहीत. हे जागरण म्हणजे हरिपाठ आहेत. आणि ही व्याख्या बाहेरून केलेली नाही आहेत, हरिपाठातली व्याख्या आहे. सारासार विचार हरिपाठ. हरिपाठ म्हणजे काय, सार काय आणि आसार काय याचा विचार करणं म्हणजे हरिपाठ आहे. याला म्हणतात जागरण. जगजोगी जगजोगी. आणि संत जेव्हा समाजामध्ये येतात काही कारण नाही, मज निरंतर जागरी
परमार्थात देव भेटो ना भेटो, संत भेटो ना भेटो, ही जे जागवण आहे ना, जाग, याचं नाव आहे सावध होणं. काही नाही भेटलं नुकसान नाही, चुकीचं भेटलं तर पतन आहे. परमार्थामध्ये एक साधू नाही भेटला तरी चालतो, पण रावण भेटला तर अपहरण आहे. नाही ज्ञान भेटलं चालतं, पण अज्ञानाला ज्ञान म्हणणं घातक आहे. वेदामध्ये ते इतकं सुंदर दिलेले, उपनिषदामध्ये, वेदामध्ये याच्यावर स्वतंत्र आहेत. अज्ञानी लोकाला कमी दुःख आहे, बुद्धिमानाला जास्त दुःख आहे. विद्यावान जास्त दुःखी आहेत. तुम्ही जर ईशावास्य उपनिषद वाचलं तुमच्या लक्षात येईल काय दिलंय त्याच्यामध्ये. अविद्येवाले नरकात जातातच, पण त्याच्यापेक्षा घोर अंधकारामध्ये बुद्धिमान जातात. आज अभ्यास करा या वाणीचा. शहरातले लोक दुःखी आहेत, शहरातले लोक टेन्शनमध्ये आहेत, शहरातल्या लोकांना गोळ्या लागतात, आणि ग्रामीण भागामध्ये या. मी आता येताना तुमच्याकडे येताना बघितलं, मी जरा रस्ता चुकला होता, बाजार रस्त्यात टाकल्या होत्या. वर ईश्वर, खाली पृथ्वी आणि मध्ये झोप. टेन्शनच नाहीत महाराज. या झोपेसाठी लोकांना इंजेक्शन घ्यावं लागतं. हे काही बुद्धिमान आहेत काय? आपल्या हाताने आपल्या भोवती जाळं विणलेले आहेत. यथोर्ण नाभि सृज्यते गृह्णतेचे. मकडी असते ना, ती स्वतःच्या जाळ्यात अडकते. बुद्धिमान लोकांनी आपल्या भोवती कल्पनेचं जाळं विणलेलं असतं, त्याच्यात स्वतःला गुंतून घेतात. माझा मीच झालो कैसा पुत्रदारा कैसा मित्र, स्वतःच्या जाळ्यात. म्हणून नाही मिळालं खरं ज्ञान चालतं, चुकीच्या ज्ञानाला ज्ञान म्हणायला नको. माझ्या एका मित्राने गाय नाचे उडेचा फार सुंदर अर्थ केला होता. वैष्णवा संगती सुख वाटे. दुसरं चरण खूप गाय नाचे उडे. ते गाय शब्दाचा अर्थ गायन आहेत कळलंच नाही. डायरेक्ट गाय जशा आनंदी राहते बछड्याच्या अवतीभोवती. बरं, मी त्याला समजून सांगायला गेलो त्यावेळेस माझं वय कमी होतं, आणि वय कमी असल्यामुळं मला बरंच दुःख भोगावं लागलं त्या काळात. मी म्हटलं अरे ही गाय असं नाही, गायन शब्द आहे त्या. हे तुला काय कळते? म्हटलं मला कळत नाही, पण चुकीचं काय हे तरी कळतंय. तू चुकीचं आहेस. नाही नाही नाही, हेच बरोबर आहे. उडे आपुलिया छंदे. अरे काय प्रकार आहे ते? काय करणार आपण त्याला? एखाद्या अभंगाचा चुकीचा अर्थ जर डोक्यामध्ये बसला काय करणार त्याला? कीर्तनकार बसलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला चुकीचा अर्थ कळलेला एका ओवीचा. माझा मराठाची बोल. माऊली किती वर्णन करतात मराठी भाषेचं, रोज पेपरला येतं बरं का. माझा मराठाची अमृताते पैजा. आणि या ओवीचा खरा अर्थ असा आहे की आपण सगळी लोक मराठी बोलणारी आहोत, आपली मराठी अमृताला जिंकणारी नाही आहे. ज्ञानोबा म्हणतात माझी मराठी म्हणजे ज्ञानेश्वरीची मराठी अमृताते पैजा. आपली मराठी जिंके. याची मराठी ऐकली की खालून बायको काठी काढते. नीट बोलता येत नाही का? ही मराठी आहे आपली. काय अमृताते पैजा जिंके. कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे? ज्ञान नाही मिळालं तरी चालेल, पण चुकीच्या ज्ञानाला ज्ञान समजणं पाप आहे. सावध झालो. संसारातली माणसं आहेत परमार्थाच्या वेशामध्ये संसार करतात, त्याला साधू समजणं चुकीचं आहे. सावध झालो. संसारामध्ये काही नाही आहेत. सावध. ज्ञानाचा प्रश्नच नाही या अभंगामध्ये. शब्द लक्षात ठेवा. हा जो अभंग आहे ना, गाथ्यामध्ये तिसरा अभंग आहे. जो वारकरी संप्रदायातल्या परंपरेच्या नियमाचा जो गाथा आहे त्यातला तिसरा आहे. सावध झालं तर पुढं रस्ता आहे. खड्ड्यात गेलं की तिथंच परमार्थ संपला. म्हणून पहिलं काय? काहीच करू नका, निर्णय करू नका. बुद्धिमान माणसं निर्णय करत नाहीत, साधना करतात. काय आहे परमार्थामध्ये पाहू द्या, मग निर्णय द्या. म्हणून सावध झालो. आणि सावध होण्याच्या पाठीमागं दुसरा शब्द आहे निरीक्षण. काय शब्द आहे? आणि ही बुद्धी फार कमी लोकांना जीवनामध्ये येते बरं का.
तुम्ही आता माझ्यासमोर सगळीच माणसं जेवण करतात हो, उपाशी थोडंच कोणी राहत आहेत, पण ते जेवणातला जो एक निरीक्षण करण्याचा आनंद आहे ना, की चटणी कशी झाली, भात कसा झाला, आमटी कशी झाली, त्या वस्तू खाता खाता ज्यांच्या जिभेला किती घटक त्याच्यामध्ये मिळाले कळलं ना, त्याला ज्ञान म्हणायचं. नाही तर महात्म्य असतात, नाहीतरी सगळं पोटातच जाणार आहे म्हणतात. अरे ज्ञानोबरांची ओवी किती सुंदर आहे महाराज. सुगरण आणि कारण की जेवण हे सुद्धा परब्रह्माचं लक्षण आहे. तुम्ही आज कीर्तनाला बसला त्या मग अन्न हे पूर्ण ब्रह्म आहेत, आणि ते ब्रह्माची जर तुम्हाला चव येत नसेल तर काठीने काढलं पाहिजे. काय काय काही माणसं एवढे विचित्र आहेत, ठेसाच खातात, खाण्याबद्दल वाद नाही, पण आणि पुन्हा पुरुषार्थ. महाराज आमच्यासारखी मिरची कोणी खात नाही. म्हणलं चुकीची कल्पना आहे. जिभेच्या संवेदना मेल्यात, जीभ राठ झाली, नैसर्गिक स्वाद येत नाही, म्हणून अतिरिक्त तुला टाकावं लागते मिरची, मग तेव्हा जीभ जागी होते आणि मग कळतं की नाही आता जेवण झालं. जेवण नाही आहे, जीभ बोथट झाली याचं लक्षण आहे. अजून बोलायचं का तुम्हाला? विठ्ठला विठ्ठला इंद्रियातलं पाटव्य नष्ट झालं आणि मग संसार असार वाटतो. म्हाताऱ्या माणसाजवळ बसा बरं, संत आणि म्हातारा माणूस सारखंच बोलतात. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो होतो, 3-4 मुलं होते कीर्तन करायला, भरलेला परमार्थ होता. आणि मला त्यांनी विचारलं कीर्तन फार चांगलं करतो, पोरा लग्न झालं का? म्हटलं नाही. बरं केलं लग्न केलं नाही ते. म्हटलं का? मला अनुभव आहे. तो म्हणतोय कीर्तन मला अनुभव. काही खरं नाही म्हटलं. आता अनुभव घेतल्यानंतर काय फायदा तुझा? तू बाद झालास. माझा अर्थ लक्षात ठेवा. तुमच्या शरीरातली क्षमता नष्ट झाली आणि मग कळालं संसार असार आहेत, हरिपाठ करू शकत नाही तुम्ही. 22 ते 20 वर्ष सावध झालो म्हटलं पाहिजे. आणि हरीच्या भजना आलो नाहीत, जागरण आलो. परमार्थामध्ये ना काहीच मोठी गोष्ट आहे असं नाही, फक्त एक जागे राहा. समोर माणसाने स्तुती केली, समोर चांगला बोलला, समोर शिवी देत असला, फक्त जाग होऊन ऐका, शिवीच लागत नाही. जर एखाद्याने चूक काढली सावध व्हा, स्तुती केली सावध व्हा. भजनाला आला ना जागरणाला या. जागरण कोण करतं? फक्त वैष्णव जागरण करतात, बाकीचे सगळे भजन करतात. आणि जिथं वैष्णवाचं जागरण आहे दुसऱ्या चरणात सांग. जेथे वैष्णवांचे भार, 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 जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजतसे, जय जयकार गरजतसे, जेथे वैष्णवांचे भार, जेथे वैष्णवांचे भार.
इतका गोड अभंग आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे. जितकं होईल तितका प्रयत्न करतो. अभंगच अभंगाला सोडवत असतो. जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार यायचे, जिथं जय जयकार चालतो. ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात आवडता शब्द जय जयकार आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात आवडता शब्द जय जय हो, दोनदा जय जय शब्द आहेत. त्याच्या पाठीमागं सुद्धा फार मोठं कारण आहे. वैष्णवच जय जयकार करतात आणि जिथे जय जयकार चालू आहे तिथे या हरीच्या आलो जागरण. जागरण कुठे आहेत? भार म्हणजे समुदाय, जेथे वैष्णवांचे भार समुदाय. आणि जो समुदाय जय जयकार करतो तो योग्य समुदाय. जो राजकारण करतो त्याला समुदाय म्हणू नका, तो पंथ होतो. एकाच ज्ञानोबरायांची आपण मुलं आहोत. आपल्यामध्ये किती प्रकार आहेत. कोणी जय म्हणत नाही, कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, कोणी ठोपा रखमाई म्हणतं, कोणी ज्ञानबा तुकाराम म्हणत नाही, कोणी रामकृष्णारी म्हणतं. ज्ञानोबराय फार समजून सांगतात, सावध झालो. तुम्हाला स्वतः आणि असं का म्हणतात त्या मागचं कारण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आम्ही एकदाच जन्माला आलो आहेत. आता बहुत दिवसा एकदाच जन्माला आलो. हा जो आयुष्याचा भाग आहे ना, पत्त्यावर जुगारावर टाकू नका. अंधश्रद्धेनं कुणालाही श्रेष्ठ मानू नका. वारकरी संप्रदायातले विशेषता आहेत. तुम्हाला एखादा साधू चांगला वाटत असेल तो तुमचं नशिबाचा भाग आहे. नाही कळालं? सीतेला वाटलं हा साधू आहे रावण, त्याला मी काय करणार? तुम्हाला वाटलं एखादा मूर्ख, एका साधू तर इतका मोठा होता, मला त्याचे म्हणले शिष्य अनुग्रह घ्या. म्हणलं काय घ्या? सगळं पाप झालं. म्हणलं केलं कोणी? माझे शब्द गंभीरतेनं घ्या. आजही लोक बघा धर्मांतर करत असताना म्हणतात आम्ही तुमच्या पापाला नष्ट. अरे केलं कोणी पाप? भजन केले ना आम्ही आयुष्यभर, ज्ञानेश्वरी वाचली. नाही नाही, एक धर्म झालेला माणूस माझ्याकडे आला होता. धर्म महाराज तुमचे सगळे पाप नष्ट करू. अरे केलं कोणी पाप? नसलेलं पाप ह्याच्या डोक्यात टाकलंय. जसं काय आपण अपराधी आहोत. एकदा आयुष्य मिळालेले आहेत, आपल्याला आपली सोडवणूक करून घ्यायची आहेत. कोणाचे गुलाम होऊ नका, लक्षात ठेवा. नाही तुम्हाला ज्ञान मिळालं, नाही देव मिळाला, आहे त्या अवस्थेत स्वतंत्र आहात. एखाद्या सिद्धांताला, एखाद्या पंथाला, एखाद्या गुरुकडे बांधून घेऊ नका. बंधनातून मुक्त तो करतो तो गुरु आहे, बांधतो तो गुरु नाही. नाही कळालं? हे झालंच पाहिजे, लगेच सोडून द्या. मी हरिद्वारला नवीन नवीन शिकायला गेलो होतो. रोज आश्रमातून काढायचे मला, 2-3 वेळा काढायचे. 2 दिवस झाले की जाओ घोमफेर की आओ, दिला आश्रम सोडून. त्यांना शिष्य पाहिजेत माझा अर्थ, आणि मला ज्ञान पाहिजेत. संगत घडत नाही. काहीतरी मला पाहिजेत, त्यांना माणसं पाहिजेत, त्यांना गर्दी पाहिजेत. संप्रदायातले लोक जेव्हा नियम सांगतात तुम्हाला, चुकीचं कल्पना आहे. वारकरी संप्रदायामध्ये नियमच नाहीत. भजन करा एवढाच नियम आहेत. हरिमुखे म्हणा, कुठला सिद्धांत नाहीत. आणि जर वारकरी संप्रदायात कुणी सिद्धांत सांगत असेल ना, त्याच्यातून मुक्त व्हा. मला कालच एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही न्यायाचार्य झालात, तुमच्या बोलण्यात संस्कृत कुठं दिसत नाही. म्हटलं दिसणारच नाही. का दिसत नाही? मग तुला असं वाटतं का संस्कृत येत नाही? म्हणे हो. म्हटलं बरं झालं. नाही, ही श्रद्धा आहे. अरे संस्कृत आणि संस्कृतमधले ग्रंथ हे पंडितांनी लिहिलेले आहेत आणि ज्ञानेश्वरी ज्ञानराजाने लिहिलेले आहेत. ज्ञानेश्वरीचा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी संस्कृत वापरतो तो कमी अंतकरणाचा आहे, कमी श्रद्धेचा आहे. तो लक्षात येते? तुम कमी श्रद्धा. माऊलीसाठी सिद्धांत सिद्ध करणं, माझ्या भाषेत बोलतो, माऊली सुप्रीम कोर्ट आहे. कोणाचाच कायदा चालत नाही तिथं. ते जे सांगेल ते. आम्हाला आमचा उद्धार करायचा आहे. तुम्ही नियम सांगायचे नाहीत. ज्ञानेश्वरी सांगेल तो नियम, लक्षात येईल. आणि ज्ञानेश्वरीचे सिद्धांत सिद्ध करण्याकरता पंडिताचं संस्कृत नका वापरू. नाही कळालं? आज कीर्तनकार आहे म्हणून चांगला विषय निघाला म्हणून मी सांगतो.
ज्ञानोबराय स्वतःला काय समजतात आणि तुम्ही देखील तेच समजावं जे ज्ञानोबराय स्वतःला समजतात. एक 2-3 ओव्या आहेत, 16व्या अध्यायाच्या आहेत आणि काही ह्याच्या आहेत, दोन्ही मिळून एकच अर्थ समजा तुम्ही सगळ्या लोकांनी. खूप छान ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात देवाचं अंग पाहण्यासाठी वेद गेला. जे समजणारी ओवी ते सांगतो. देवाचं अंग पाहण्यासाठी, देवाला पाहण्यासाठी वेद गेला आणि वेदाने भगवंताला पाहिलं आणि तो गप्प झाला. तरी देखील थोड्याफार प्रमाणात वर्णन केलं. वेद वानोनी तवची चांग जव न देखे तुझे अंग. जोपर्यंत तुला पाहत नाही तोपर्यंत वेद बोलतो, पण तुला एकदा पाहिलं की वेद गप्प बसतो. ज्ञानोबांची भाषा पहा कशी आहे. तो जसं गप्प बसतो वेद. आता ज्ञानोबा आपल्याबद्दल बोलतात बरं का. वेद वानोनी तवची चांग न देखे तुझे अंग. तया आम्हा मुग एके पांती. वेद ज्या पंक्तीला बसलेला आहे त्याच पंक्तीला मी बसलेलो आहे. हे ज्ञानोबा आहेत. तया आम्हा मुग एके पांती. एका पंक्तीमध्ये. कोणाच्या पंक्तीमध्ये? वेदाच्या पंक्तीमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात माझे शब्द हे वेद तुल्य आहेत. त्यांनीच ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नयेत. योग्य अयोग्य करण्याचा प्रयत्न करू नये. आजही श्रद्धावान माणसं वेदावर शंका घेत नाहीत. वारकऱ्यांनी ज्ञानेश्वरी शंका घ्यायची नाहीत. म्हणून ज्ञानेश्वरीची ओवी एकदा आली तया आम्हा मुग एके वेदाप्रमाणे. आणि 16व्या अध्यायात म्हणतात देवा मी तुझं वर्णन करतोय माऊली म्हणतात, पण मला माहिती की माझे शब्द कमी पडत आहेत वर्णनामध्ये. पण एक लक्षात ठेव वेदाचे सुद्धा शब्द कमी पडत आहेत. म्हणून वेदाला जसं तू माफ केलंस वर्णन करताना देवा तसं मला माफ कर. माझी देखील वेदस्तुती आहे. त्या माऊलीचे आपण लेकरं आहोत हो. अशी माऊली आहे आपली. वेदतुल्य माऊलीत आपली. त्याचे आपण लेकरं आहोत. आणि एवढी श्रीमंती असताना गरिबाच्या घरात जाऊन भाकरी मागायच्या. कळते तुम्हाला? काय शिकून आला? अमकं शिकून आला. काय आला? अरे श्रीमंत आई आहे आपली. जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसी. विठाला 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 विठाला. याला म्हणतात श्रद्धा, याला म्हणतात माऊली, याला म्हणतात जागं होणं. ज्या ज्ञानोबरांच्या कुळामध्ये आम्ही आहोत ते किती महान आहेत, मोठे आहेत हे आम्हाला कळलं पाहिजे. ते काय बोलतात? जय जय बोलतात. आणि जय जयकार फक्त माऊली बोलतात. संपूर्ण संप्रदायातला अभ्यास करा, मराठी ग्रंथांचा अभ्यास करा. जय जय बोलणारे फक्त माऊली. जय जयकार गरज तसे. याचा अर्थ असा आहे तुकोबराय म्हणतात माऊलीच्या अंगणामध्ये आलो आणि माऊलीच्या मंदिरामध्ये अंगणामध्ये वैष्णवांचे समुदाय आहेत. जेथे वैष्णवांचे. आणि एकदा या जागरणाला आलो ना पाप निघून गेलो. पळोनी या गेली झोप. पळोनी या गेली झोप. पळोने गेली झोप. पळोने गेली झोप. गेली झोप. होते पाप आडते. होते पाप आडते. जेथे वैष्णव जेथे वैष्णव होते पाप आडते. होते पाप
जेथे वैष्णवांचे भार जेथे वैष्णवांचे भार आतापर्यंत जे विश्लेषण केलं ना त्याचं याच्यात उत्तर आहे. जेवढं विश्लेषण केलं जेवढी नकारात्मकपर्यंत त्याचं उत्तर आहे. का असं वाटतं अज्ञानाला ज्ञान समजावं, चुकीच्या माणसाला संत का वाटतं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ते पाप आहे. झोप शब्दाचा अर्थ झोप नाही बरं का, नाही एकदम डायरेक्ट म्हणतात झोप. झोप असल्याशिवाय तर स्वास्थ्य नाहीत. पळून या गेली झोप होते पाप आडते. साधूच्या मध्ये आणि आपल्यामध्ये आडवा आलंय ते पाप. कोणी तयार केलं ते पाप? आपण केलंय. दुसरं कोण कर? आपलं पाप आपल्याला आडवं येतं ना. जाता जाता असा एक वेळ प्रसंग येतो, साधूकडे जाणार आणि अचानक काहीतरी उलटं सुस्त तिथून परत येत होतो. होते पाप आडते. कधी कधी नशीब इतकं साथ देतं, पतित होणारा माणूस सावध होतो. कठोपनिषदामध्ये फार सुंदर दृष्टांत आहेत. 15-16 वर्षाचा कुमार, लग्न न झालेला, आपल्या बापावर रागवतो आणि यमाच्या द्वारात उभं राहतो. फार सुंदर प्रसंग आहे बरं का. 15-16 वर्षाचा कुमार आणि 3 प्रश्न विचारतो. ते पोरगच आहे ना, कधी कधी कळत नाही. बाप रागवलायत, त्याचा राग जाऊ दे, यस तथास्तु, स्वर्ग कशाने प्राप्त होतो ते अग्नीचं ज्ञान दे. आणि 3रा जो प्रश्न गेला त्याचा तो चुकून गेला. काही माणसं म्हणतात मेल्यानंतर आत्मा असतो आणि काही माणसं म्हणतात मेल्यानंतर नसतो. तू यम आहेस, तू मला समजून सांग. आता हे वय पाहिलं 15-16 वर्षाचं, जगणं बाकी आहे त्याचं, आणि प्रश्न पाहिला ब्रह्मज्ञानाचा, आत्मज्ञानाचा प्रश्न आहेत, आत्म्याविषयी प्रश्न आहेत. ये प्रेते विचिकित्सा. मेल्यानंतर प्रेतभाव झाल्यानंतर काही लोक म्हणतात असतात, काही लोक नाही म्हणतात. तू सांग. चुकून प्रश्न केला आत्म्याविषयी. या मला वाटलं पोरग आहे, कशाला सांगायची चांगल्या चांगल्या गोष्टी. नाही कळलं अजून. चांगले माणसं खरंच चांगले असतात का याच्यावर संशय घ्या. का चांगली सांगत नाही? मूर्खच आहेत ना. आता आम्ही गादीवर बसलोय, आम्हाला माहिती की आम्ही काय करतो रोज. न ऐकणारी माणसं येतात, ज्यांचा स्वभाव ऐकायचं ती येतात आणि आम्हाला विचारतात, महाराज हाच अभंगाचा हाच अर्थ आहे ना? म्हटलं यस. बाहेर जाऊन तो शायनिंग करतो, तो बघ हाच अर्थ आहे का नाही. याच्यासाठी परमार्थ आहे का? आम्हाला लोक विचारतो तुम्ही असं का बोलणार. म्हणजे टेन्शन कुठपर्यंत घ्यायचं. एक माणूस आहे का असा? अज्ञानी भरलेलं जग आहेत आणि ती एक एक जर आपल्याला त्रास द्यायला लागला तर आपण सुटका कशी करायची? नाम पाठ मौन, प्रपंचाचे मौन. काय करणार तुम्ही? काय यस, टेन्शनच नाही त्याला. म्हणून कधी कधी चांगली माणसं देखील गप राहतात, आपला अधिकार नसतो. त्या माणसावर आक्षेप घेऊ नका की तो चुकीचा सांगतो, आपली लायकी नसते. ते विचारलं, आता ते यम होता तो, त्याने फार गोड उत्तर दिलेलं. काही काही शब्द तर इतके खतरनाक आहेत त्याचे, साधूनी बोलू सुद्धा नाही असे शब्द आहेत. इमा रामा सरथा सतुर्या. अरे तुला पाहिजे तेवढं जगायला देतो आणि यम सांगतो तुला अप्सरा देतो. इमा रामा सरथा सतुर्या. पण हा प्रश्न विचारू नकोस. अजून बरंचसं प्रलोभन दिलेलं आहेत. राज्य देतो, निष्कंठ. आता यम जर म्हणला राज्य देतो ना, विरोधी पक्ष जिवंतच राहणार नाही. तो जो पोरगा होता ना, हे होते पाप आडते, त्याच्यावर सांगतोय बरं का. नाही तर पुन्हा मुद्दा विसराल तुम्ही. तसे कीर्तनकार आहात विसरलेले. होते पाप आडते. त्याला मला 2 प्रश्न विचारले आणि काहीच बोलला नाही. 3ऱ्या प्रश्नाला हा स्वर्ग देतोय, राज्य देतोय, जोपर्यंत जगायचंय तोपर्यंत देतोय, तारुण्य देतोय, सगळं देतोय हा, आणि उत्तर देत नाही. याला म्हणतात सावध झालं. होते पाप
मुलगा आहे 15 वर्षाचा, पापच केलेलं नाही. तो विचार करतो आता सहज देणारा माणूस सगळंच द्यायला तयार झालाय, काय कारण आहे त्याचं? एक शब्द फार गोड आहे, तवैव वाहस तव नृत्य गीते. अरे यमा, तुझी तुलाच लखलाप, मला नकोय, मला फक्त प्रश्नाचं उत्तर दे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हा दिवस आपल्या जीवनात उगवायला पाहिजेत. काहीच नको देवा, फक्त सावध ठेव. 15 वर्षाचा मुलगा यमासारखा ब्रह्मज्ञानी फसवतो आणि तिथं जे उदयाला येतं ते पुण्य आणि आपलं पाप उदयाला येतं. द्यायला सुरुवात, यस देऊन टाका. नारद फिरायला आले, 10-12 ठिकाणी बघितलं, मोठे मोठे संन्यासी तपश्चर्या करतात, भक्त तपश्चर्या करतात. देवाकडे जाऊन तक्रार केली, देवा तुझ्यावर किती लोक प्रेम करतात आणि तू त्यांना भेटायला येत नाही, चल माझ्याबरोबर. नारद असते, भक्त फार अंतःकरणाने कवळे असतात बरं का. कोणीही फसवतं भक्तांना, ज्ञानी लोकांना नाही फसवत. भगवंताला घेऊन आले, भगवंत म्हणले मी वैकुंठाहून आलोय, आता अर्धा किलोमीटर राहिले, तेवढं बोलव त्यांना. भगवंत बसले, गेला तो सगळ्याला बोला, सगळ्याला देव पाहिजे, चला माझ्याबरोबर. आणि जेवढे पारमार्थिक लोक होते सगळे त्याच्या मागं आले. नारद पुढं सगळे संन्यासी संत मागे, लोक पुन्हा मागे, देव आले देव आले म्हणायला. भगवंतांनी मध्यंतरी पाऊस पाडला पैशाचा, किती लोक थांबले? होते पाप त्याच्यावर बोल, किती लोक थांबले? साधक होते, आपण हे सोडून परमार्थात आलोय, पुढे निघाले. सोन्याचा पाऊस पाडला, किती लोक थांबले? तपस्या देव कशा करता पाहिजे ह्याच्यासाठीच पाहिजे ना. मग हिते जर मिळत असेल तर पुढं कशाला जायचं? मानकाचा पाऊस पडला, हिऱ्याचा पाऊस पडला आणि पुढे गेल्यानंतर अप्सरा नाचत होत्या. किती बुवा शिल्लक राहतील? आणि जेव्हा भगवंताला नमस्कार करायला गेला नारद, देवा बघ तुझ्यासाठी किती लोक आलेत. देव म्हणले फिरून बघ जरा, एक सुद्धा शिल्लक नव्हता. होते पाप, आपल्या सुप्त भावना आहेत, सुप्त कामना आहेत, त्या आपल्याला देवापर्यंत जाण्यासाठी, ज्ञानापर्यंत जाण्यासाठी आडव्या येतात. दबलेले आहेत त्या अंतःकरणामध्ये. आणि त्या भावना जेव्हा उफळून, तो विषय निघल्याबरोबर उफळून येतात. काहीला मान मिळत नाहीत. ही छोटी छोटी मुलं आहेत ना, परमार्थामध्ये आळंदीला येतात आणि जेव्हा ते 2-4 वर्ष हरिपाठ चांगला म्हणतात, 1-2 कीर्तनं पाठ करतात आणि जेव्हा गावाकडे जातात ना सगळे पाया पडतात. आता ह्या वयामध्ये 20-22 वर्षाच्या मुलांच्या जर 80-80 वर्षाचे माणसं जर पाया पडले, त्याचं डोकं ठिकाणावर राहील का? माझ्या काळात एका 14 वर्षाच्या पोराने ज्ञानेश्वरी पाठ केली. त्याचं पाप त्याचा बाप. ज्ञानेश्वरी पाठ कोणी केली? पोरांनी 14व्या वर्षी. पाप त्याचा बाप. माझ्या पोराने ज्ञानेश्वरी पाठ केली, जाईल तिकडं त्याला घेऊन फिरायचा. रोज 1 लाख रुपये त्या काळामध्ये, 79-80च्या काळामध्ये. आणि लोक प्रश्न विचारायचे ज्ञानेश्वरी घेऊन, ही ओवी सांग, तिची पाठ होती ज्ञानेश्वरी. अहो सगळा महाराष्ट्र तिच्या पाया पडायला. 5 वर्ष धंदा व्यवस्थित चालला, होते पाप. आणि ते पोरगं 20 वर्षाचं झालं, अजून जिवंत आहेत. ते फक्त मला एकट्याला माहिती की याची ज्ञानेश्वरी पाठ होती. मग तया पुण्याच्या पावटी. त्या कच्च्या वयामध्ये, कच्च्या ज्ञानामध्ये जी प्रसिद्धी मिळाली, ते पाप त्यांनी त्या पुण्याचा भाग भोगला, शिल्लक राहिलं ते पाप. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे माझं भाग्य आहे. होते पाप आडते, संपलं. आणि संपल्यामुळं वैष्णवांच्या पायाजवळ आलो. शेवटच्या चरणात तुका म्हणत या ठाया, तुका म्हणत या ठाया, तुका म्हणत या ठाया, तुका म्हणत या ठाया.
सार शेवटचं चरण आहे. का वैष्णवांच्या जागरणाला जायचं, का वैष्णवाच्या समुदाय, पूर्ण अभंगाचं सार शेवटच्या चरणामध्ये. जगद्गुरु तया ठाया. वैष्णवांच्या ठिकाणी दोन प्रकार आहेत, कृपेची सावली आहेत आणि ओलावा आहे. खूप अवघड अभंग आहे बरं हा. कृपेची सावली आहे वैष्णवांच्या जीवनामध्ये आणि ओल आहेत. ह्या दोन गोष्टी एकत्र आजपर्यंत कुठं पाहिलं नाही वैष्णव सोडून. एक तर लोक ज्ञानी असतील, कृपा करणारे असतील, किंवा एक प्रेमी असतील. आणि काय भगवंतानी केले मला नाही माहिती. जे प्रेमी आहेत त्यांच्याकडे ज्ञान नाही. असे बरेचसे लोक आहेत साधू संत प्रेमी आहेत, अक्कल नाही. त्यांचे मठ आहेत मोठे मोठे. मला तर एक जण म्हणे महाराज आमचा साधू एवढा मोठा आहे. म्हटलं प्रवचन कीर्तन मौन आहे. म्हणलं का मौन आहे? मौन आहे. म्हटलं आलं तर पाहिजे बोलायला. नाही कळालं. जे मौनी लोक आहेत ना त्यांना एकच अभंग सांगा, आम्हा घरी धन शब्दाचीच, आणि हा बावळट मौन ठेवतो. अरे शब्द हे किती भाग्याने मिळतात महाराज. संत होणं सोपं आहे, अनुभवातले शब्द येणं अवघड आहे. म्हणून ज्ञानोबा आहेत. किती संत झाले 700 वर्षामध्ये, अभंग नाही करता आले. संत होणं सोपं आहे, साक्षात्कार होईल, अभंग नाही करता येणार. शब्दांची कृपा वेगळी असते. काही असे ज्ञानी आहेत पण चेहरा पाहिला ना चप्पल काढावी वाटते. 10व्याचा चेहरा, अहंकारने पूर्ण ओथंबलेला, चालताना बोलताना असं. म्हणजे हा त्यालाही कधी कधी भास होतो का नाही माहीत नाही की मी माणूस आहे म्हणून. ते तुकोबाराचा अभंग आहेत. आटोनी वेटोनी बांधला मुंडासा, फिरत असे म्हैसा जनामध्ये रेडा. असं ज्ञानाचा मद आले. शब्द आहे का? ज्ञान पाहिजे, ज्ञानाचा मद नकोय. ज्ञानी असावा माणूस आहे. म्हणून ही जे शेवटच्या चरणामध्ये दोन जॉईंट आहेत, ज्ञान आणि प्रेम. प्रेमाचा ओलावा आणि ज्ञानाची कृपा दोन्ही एकत्र वैष्णवामध्ये आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि दोन्ही एकत्र फक्त ज्ञानेश्वर महाराजांमध्ये, इतर कोणातच नाहीत. एक तर ज्ञानी असतील, आणि ज्ञानी लोक तर इतके भयंकर आहेत महाराज, डोकंच खराब करतात. परमार्थात आलेल्या माणसांना जर हे ज्ञानी लोक भेटले ना, तुकोबारांचा अभंग सांगतो, जाईल भंगोणी आपुला विश्वास. असे असे तर्क देतात की असं वाटतं की माळ तोडलीच पाहिजे. एका माणसाला रोग झाला करोनाच्या काळामध्ये. डॉक्टरने त्याला सांगितलं खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्या गळ्यात माळ, आणि त्याला माळ तोडायची इच्छा पण परमिशन पाहिजे. म्हणून तो माझ्याकडे आला. म्हणे महाराज असं असं सांगितलं, तोडल्याशिवाय पर्याय नाही. म्हटलं खाल्ल्यानंतर काय अजरामर होणार आहे का? राहू दे म्हटलं, असंही जायचं आहे तसंही जायचं आहे. नाही नाही म्हणे महाराज काहीतरी परमिशन द्या. म्हटलं नेमकं इच्छा आहे का तुझी? अजरामर होणार आहे का? नाही बघतो, कट्टर राहा. तर्क देतात, जगू शकत नाहीत, अमकं होणार नाही, तमकं होणार नाही, माळा तोडतात लोक. काही काही आळंदीला गेलेले महाराज 10-15 वर्षांनी भेटले ना, तर हे कधीतरी आळंदीला होते का याचं नाम निशाण राहत नाही चेहऱ्यावर. आणि ते पुन्हा सांगतात काय खरं आहे आळंदीमध्ये. म्हटलं आळंदी सांगती जगत खरं नाही तर तुझं काय खरं? काय खरं म्हणजे काय? खरं नाही हे सांगतात माऊली. लटिका व्यवहार, काहीच खरं नाही, तू काय टेन्शन घेतो? तू जे करतो परमार्थ सोडून. म्हणून हे दोन शब्द कधी लक्षात ठेवा. प्रेमाचा ओलावा पाहिजे तो ज्ञानोबरायामध्ये, आणि कृपेची पाहिजे. तुका म्हणे तया वैष्णवाच्या संगतीमध्ये तया ठाया. तुका म्हणे तया ओल छाया कृपेची. गारवा मिळाला पाहिजे. संसारातून तापलेली माणसं आहेत. ज्ञानोबरायांनी अशी सुंदर कल्पना केली, तुम्हाला मी सांगतो. श्लोकाक्षर द्राक्ष लता मांडवी झाली आहे गीता. संसार पथश्रांता विसंभावया. काय ओवी आहेत. संसारात तापलेली जी माणसं आहेत ना, या तापलेल्या माणसासाठी
श्लोकाक्षर द्राक्ष लता, द्राक्षाचा बाग ज्ञानेश्वरी. आणि जी तापलेली माणसं आहेत ना, या सगळ्यांनी गीतेच्या मंडपात यावं. मांडवी झाली आहे गीता. संसार पथश्रांता, संसारात दमलेली माणसं जर विश्रांती घ्यायची असेल तर आत्महत्या या. संसार पथश्रांता. आता हा झाला गीतेचा प्रकार. याचा पुढचा प्रकार सांगतो. संसारात दमलेली माणसं गीतेत विश्रांती घ्यायला येतात. आणि देवाला जर विश्रांती पाहिजे असेल तर नामदेव महाराज म्हणतात, नाम म्हणे देवा चला तया ठाया, नाम म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पारी, विश्रांती घ्यावया कल्पारी. चौऱ्याऐंशी सिद्धांता सिद्ध बेटी मेळा, चौऱ्याऐंशी सिद्धांता सिद्ध बेटी. ओ विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. चौऱ्याऐंशी सिद्धांता सिद्ध बेटी मेळा, चौऱ्याऐंशी सिद्धांता सिद्ध बेटी मेळा. देवाला माझे शब्द पुन्हा एक सांगतो, देवाला विश्रांती पाहिजे असेल तर ती माऊली आहे. या शब्दांचा आकार बघा कसा आहे. जग निर्माण करणारा, सगळे मूर्ख माणसं जन्माला घालून ज्याला विश्रांती मिळाली नाही, जो विटेवर उभा आहे त्याला नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला विश्रांती पाहिजे का? चला तया. एका दिवसाची विश्रांती नाहीत. कधी कधी पाहुणे चांगले असतात 2 दिवसासाठी, माहेर पण 2 दिवसासाठी विश्रांतीसाठी, परमनंट नाही. विश्रांती घ्यावया देवाला विश्रांती. हा अभंगच तिकडं आलेला आहे. तो गा म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची. ज्ञानेश्वरी प्रेम देणारी आहेत. आणि कृपा, कृपा शब्द फार गंभीर नाही बरं का. आपण मोठ्यावर करतो ती श्रद्धा, मोठं आपल्यावर जे प्रेम करतात ती कृपा. लक्षात ठेवा. कृपा म्हणजे असं काही वरून काहीतरी आलं फिलं असलं काहीतरी डोक्यात. कधी कधी मेडिकलचे लोक आहेत ना, असे असे पॉईंट सांगतात ना. मी एका ठिकाणी गेलो होतो, अनुभव आला. मी म्हटलं काय करताय तुम्ही? हे सगळे डुप्लिकेट मेडिकलवाले बरं का, ओरिजिनल नाही. पण असे जाड शब्द वापरतील की ती तुम्हाला वाटलं पाहिजे. मला म्हणे ते PC ज्या काही घटना लपलेल्या आहेत ते आम्ही मसाज करून काढतो. म्हटलं काय अमेरिका मूर्ख आहेत का लोक मूर्ख आहेत? वर्तमान काळात असे काही लोक आहेत, कॅन्सर नीट करतो आम्ही, एड्स नीट करतो. अरे म्हटलं काय अमेरिका आहे वगैरे मूर्ख आहेत का? यांना मोठं मानणं हे आपलं पाप आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, अंधश्रद्धा मानणं पाप आहेत. चांगल्या संतांना संत न मानणं होते पाप आडते. ज्ञानेश्वरीमध्ये या ओल छाया कृपेची, प्रेमाची ओल. ओल शब्द फार गोड आहे बरं का. तुम्ही एखादा बंगला आहे, मोठा बंगला आहे, 5 स्टार हॉटेल आहे, तुम्ही जा, सावली मिळेल, ओलावा नाही मिळणार. आणि तुमचा जुना मित्र आहे जो आरे तुरे बोलतो तुम्हाला, पण त्याचं लहान घर आहे, तिथं जाऊन बसा, प्रेमाची ओल मिळते. ओल. कोरडं जीवन आहे ना संसारातलं, ते ओलीनीच पूर्ण होतं. विठाला 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 विठाला. मोठा विषय आहे, अंतरीची घेतो पाहे जोडी, हे याला ओल म्हणतात. या भक्ताच्या अंतःकरणामध्ये किती तपश्चर्या आहे, देव हे पाहत नाहीत. किती ओल आहे, देव भावाचा ओल पाहतो. ओल. तपश्चर्या नाही पाहत, ज्ञान नाही पाहत. तुम्ही आम्ही सुद्धा तेच करतो. ज्ञानी असेल सोडून देतो तुम्ही, पण तुमच्याबद्दल जर प्रेम असेल, ओल असेल, त्याला आपण प्राथमिकता देतो. आणि और
रेड्याला ओल मिळाली ज्ञानोबरांची तर वेद बोलायला लागला हो. ज्ञानोबरांची ओल रेड्याला मिळाली. काय काय रेडे नाही मानत ह्या गोष्टीला. मला म्हटले ते रेडे आडनाव होतं, ते बोलले असतील. म्हटलं बोलले ना, आडनावाचे का होईना बोलले, एवढं मान्य करतो. कमी काय, अभ्यास न करता बोलले नाही कळाले. आणि मला अजूनही कळलं नाही बरं का, महाराष्ट्रात जे साधू संत मुळात जे मोठे आहेत त्यांच्याविषयी महाराष्ट्रीयन माणसाने द्वेष का ठेवावा. माझी भाषा कळाली तुम्हाला. जे ज्ञानोबराय मोठे आहेत, निसर्गतः मोठे आहेत, त्यांच्याबद्दल महाराष्ट्रीयन माणसांनी, ज्याला ज्ञानोबराय माहीत नाही, ज्ञानेश्वरी माहीत नाही, त्यांनी बोललेलं परवडतं. पण महाराष्ट्रातल्याच माणसांनी ज्ञानोबरायला अंधश्रद्धा बोलणं होते पाप कशा करता बरं. जे संत नाहीत आणि जे महाराष्ट्रातले पण नाहीत, आपल्या धर्मातले पण नाहीत, त्यांची हे लोक पूजा करतात. मगाशी सांगितलं ना तुम्हाला, एखादं वाक्य असतं, ते वाक्य म्हणून दाखवत नाही, पुन्हा केस व्हायची. आणि तेच वाक्य सगळं, त्या वाक्याचा अर्थच कुणाला कळत नाही. मी त्यांच्या शिष्याला विचारलं याचा अर्थ काय होतो, संतांचं वाक्य कळत नसतं. होते पाप ओल छाया. ज्ञानोबरांची ओल कळाली पाहिजे. आणि मी तुम्हाला आमच्या सगळ्या कीर्तनकाराला सांगतो, जीवनामध्ये फक्त एकच करा, ज्ञानेश्वरीचा ओलावा जर तुम्हाला मिळाला ना, आपोआप त्यागी व्हाल तुम्ही, आपोआप ज्ञानी व्हाल. आणि त्याचा पुढचा टप्पा सांगतो, तो ओल एकदा मिळाली ना तर ज्ञानेश्वरी श्रीमंत आहे. राजयाची कांता काय भीक माग. मला सकाळीच फोन करून सांगितलं, तुमचे आकडे आम्ही ऐकतो. म्हटलं वाकडे नका हो, ओल छाया. का असं होतं महाराष्ट्रामध्ये, का तुम्हाला असं जीवन जगायला मिळतं. माऊलीचा मुलगा हा श्रीमंतच असतो, गरीब नसतो कधी. वारकरी संप्रदायामध्ये आणि ही मागणी पसायदांमध्ये दृष्ट अदृष्ट विजये, या पृथ्वीवर तो 5 स्टार जगला पाहिजेत. दृष्ट फळ आणि अदृष्ट फळ दोन्ही माझ्या ज्ञानेश्वरी वाचकाला मिळाले पाहिजेत. याला ओल म्हणतात, ओल. माझा वाचक याही जगात सुखी पाहिजेत, याही जगात ऐश्वर्य संपन्न पाहिजेत आणि अदृष्टही त्याला मिळालं पाहिजेत. नाही कळालं म्हणून तर मगाशी बोललो, म्हटलं कीर्तनकार घेत असतील घेऊ द्या ना. त्यांच्या नशिबारी 2-4च लोकांना मिळतात हो, सगळ्या कीर्तनकाराला नाही मिळतो. श्रीमंत आहे, ऐश्वर्य संपन्न आहेत. आणि जेव्हा कधी एखादा बोलतो कीर्तनकारावर किंवा बाहेरचे लोक जेव्हा बोलतात, आपण काही म्हणायचं नाही त्यांना, हो तुमचं बरोबर आहे तुमचं. नाही महाराज हे लोक इतके पैसे घ्या, घेऊ द्या ना. त्याचा द्वेष करू नका. कुठेतरी न्यूनगंड त्याच्या मनामध्ये आहेत. याला का मान मिळाला, आम्ही तसेच, आम्ही खरे संत असे हेच म्हणतात. ओल मिळवा, ज्ञानेश्वरीची ओल मिळवा. अर्जुन कधीही गरीब नव्हता, राजघराण्यातला होता. म्हणून वारकरी संप्रदाय गरीब आहेत असं समजू नका. गरिबांना श्रीमंत करणारा वारकरी संप्रदाय आहे. तो ज्ञानाने श्रीमंत करतो, पैशाने श्रीमंत करतो, अंतःकरणाने श्रीमंत करतो. हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणून या तुम्ही जवळ, हे 2 शब्द येते, या जवळ. ओल छाया प्रेम, पहिलं प्रेम. म्हणून तुकोबराय कुठेही शिकले नाहीत, ज्ञानेश्वरीची ओल मिळाली, गाथा तोंडातून बाहेर पडला. 400 वर्ष होणं सामान्य नाही. 400 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र पहा, रस्ते नव्हते, काही नव्हते. त्या काळामध्ये त्यांच्या मुखातून शब्द जन्माला येणं ही ओल म्हणतात, ओल. आणि मी तर एकाला चॅलेंज केलं होतं, म्हणजे एक ओवी सांग, म्हटलं मी गादी सोडून देतो. ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचा अर्थ, तू बुद्धिमान आहे ना, लाव ना डोकं. नाही म्हणे कळत नाही, मग गप बस ना. 400 वर्षापूर्वीच्या तुकोबरायांच्या शब्दांचा अर्थ कळत नाही. कळत नाही एवढं तर कळू दे, अक्कल नाही एवढं तर कळू दे तुला. कोणाचा द्वेष करावा, ज्ञानोबरांचा.
तुकोबरायांचा. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या प्रसार करणाऱ्याचा ते त्यांची मुलं आहेत. ते मला तर तरुण पोरांचं एवढं भाग्य चांगलं वाटतं महाराज. न जोग महाराजांचं भाग्य न तुकोबरायांचं भाग्य एवढं आत्ताच्या कीर्तनकाराचं भाग्य. अहो कमी वयामध्ये सगळ्या एक कीर्तन करतात आणि अख्खं महाराष्ट्रामध्ये त्यांचं कीर्तन जातं. केवढं भाग्य आहे. मी मगाशी सांगितलं ना, उत्तम पुरुषाचं लक्षण बघा तुम्ही. एक गाणं आई माझा मायेचा, महाराष्ट्राने सागरासारखं प्रेम केलं त्याच्यावर. आणि तोच सागर आज समोर आलेला आहे आपल्या, जनसागर. एक गोष्ट जीवनात चांगली मिळवा, एक चांगली मिळवा. माऊली तुमच्यावर प्रेम काय तुम्हाला पाहिजे ते देतात, ओल छाया. आणि मनुष्य समाधानी होतो तो प्रेमाने. 2 शब्द गोड बोलणे. दिवसभर स्वयंपाक केलाय बाईनी, पाहुणे जेवून गेले, नवऱ्याने फक्त एक शब्द बोलायचा, खूप कष्ट केलंस बरं का, शीण उतरतो. नाही कळालं, शीण उतरतो. माऊलीने जर हात फिरवला तुमच्यावर, शीण उतरतो, जीवनाचा शीण उतरतो. ज्ञानेश्वरीची छाया आणि माऊलीचं प्रेम असं एकत्रित ज्याला मिळालं ना, त्याचं नाव आहे तुकोबाराय, त्याचं नाव आहे ज्ञानोबाराय. आणि या तरुण पोराचं हे भाग्य आहेत. प्रसिद्धी म्हणजे साधी गोष्ट नाही ती. आज हे हिरो बघा, हिरोईन बघा, काय स्वतःला प्रसिद्धी करत असतात. आणि कीर्तनकाराला अशा पद्धतीची म्हणजे पैसे न बोलवता ही गर्दी येणं हे कोणालाही शक्य नाही अजून. सत्ताधारी लोकांना विचारा, एवढे माणसं जमवायला काय लागतं आणि किती लागतं, किती किती ढाब्यावर जेवणं असतात. ही माणसं प्रेम देण्यासाठी येणं याला म्हणतात ओल छाया. आणि हे एकाच ठिकाणी तुका म्हणे तया ठाया, वैष्णवांच्या ठिकाणी. म्हणून आमच्याकडे येत असताना थोडी अक्कल ठेवा, सावध व्हा. गोड बोलणाऱ्यापासून, चुकीच्या परमार्थ शिकवणाऱ्यापासून, अयोग्य संसारातल्या सावध व्हा आणि मग आमच्याकडे या. जो सावध झाला त्याच्यावर माऊली कृपा करते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई,